हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी परीक्षा 2024साठी उपयुक्त अशा 50 प्रश्नांचा सराव करणार आहोत. आज आपला घटक आहे अध्यापनशास्त्र. या घटकावर टी-ई-टी पेपर 1 व टी-ई-टी पेपर 2 मध्ये प्रश्न विचारले जातात. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न पहिला आहे, निसर्गवादी शिक्षणात या शास्त्राला महत्त्व देतात. पर्याय अ तत्वज्ञान, पर्याय ब मानसशास्त्र, पर्याय क समाजशास्त्र, पर्याय ड अर्थशास्त्र. योग्य पर्याय आहे ब म्हणजे मानसशास्त्राला निसर्गवादी शिक्षणामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. बघू प्रश्न दुसरा, शिक्षणात मॉन्टेसरीने रिकामी जागा शिक्षणावर भर दिला. पर्याय अ ज्ञानेंद्रिय, पर्याय ब इंद्रिय, पर्याय क कारक कौशल्य, पर्याय ड क्षेत्र संरक्षण. योग्य उत्तर आहे पर्याय अ म्हणजे ज्ञानेंद्रिय शिक्षणावर मॉन्टेसरीने शिक्षणामध्ये भर दिलेला आहे. बघू प्रश्न तिसरा, ज्या शिक्षणामध्ये ठराविक चाकोरी आहे, निश्चित उद्देश आहे, असे शिक्षण म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय अ औपचारिक, पर्याय ब अनौपचारिक, पर्याय क सहज, पर्याय ड दूरस्थ. बघा, आपण शाळेमध्ये जातो तिथे पाठ्यपुस्तके असतात, शिक्षक शिकवणारे असतात, एक अभ्यासक्रम असतो आणि परीक्षा असतो. म्हणजे एक चाकोरीबद्ध सिलेबस असतो, अभ्यास असतो. या अभ्यासक्रमाला औपचारिक शिक्षण असं म्हटलं जाते. म्हणून असं शिक्षण पर्याय अ म्हणजे औपचारिक शिक्षण म्हणून ओळखलं जाते. बघू प्रश्न चौथा, वाङ्मयाच्या वाचनामुळे दुर्बल, स्वप्नाळू व निष्क्रिय बनतात असा रिकामी जागा यांचा आरोप आहे. अ मॉन्टेसरी, ब मादम क्युरी, क हेलन केलर, ड जोसेफ केने. योग्य पर्याय आहे अ म्हणजे मॉन्टेसरी यांनी म्हटलं आहे की वाङ्मयाच्या वाचनामुळे दुर्बल, स्वप्नाळू व निष्क्रिय विद्यार्थी बनतात असा त्यांचा आरोप आहे. बघू प्रश्न पाचवा, इथे 5 पाहिजे. बालकांचा विकास हे मॉन्टेसरी पद्धतीचे पहिले प्रमुख तत्व आहे. पर्याय अ व्यक्तिमत्वाचा, पर्याय ब ज्ञानेंद्रियाचा, पर्याय क अनुभवांचा, पर्याय ड कृतींचा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजे व्यक्तिमत्वाचा. बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास हे मॉन्टेसरी पद्धतीचे पहिले प्रमुख तत्व आहे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी रिकामी जागा हे विचारवंत निसर्गवादी नाहीत. अ रवींद्रनाथ टागोर, ब रुसो, क प्लेटो, ड हर्बर्ट स्पेन्सर. यापैकी योग्य उत्तर आहे क म्हणजे प्लेटो हे निसर्गवादी नाहीत, तर ते आदर्शवादी आहे. बाकी इतर 3 हे निसर्गवादी आहेत. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 6वा, मॉन्टेसरीचा जन्म 1870 मध्ये रिकामी जागा येथे झाला. अ अमेरिका, ब जर्मनी, क इटली, ड रोम. योग्य पर्याय आहे क म्हणजे इटली या ठिकाणी मॉन्टेसरीचा जन्म झाला. प्रश्न 7वा, मॉन्टेसरी इटलीमधील पहिली रिकामी जागा होय. अ स्त्री शिक्षिका, ब स्त्री व्यवस्थापक, क स्त्री ड्रायव्हर, ड स्त्री डॉक्टर. योग्य पर्याय आहे ड स्त्री डॉक्टर. मॉन्टेसरी या इटलीमधील पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. बघू प्रश्न 8वा, फ्रॉबेलच्या बालोद्यान पद्धतीतील दोष व उणिवा दूर करून पूर्व प्राथमिक शिक्षणाला अधिक शास्त्रीय व सकस स्वरूप देण्याचे कार्य रिकामी जागा यांनी केले. पर्याय अ रसेल, पर्याय ब मॉन्टेसरी, पर्याय क मादम क्युरी, पर्याय ड जॉन ड्यूई. पर्याय क मॉन्टेसरी यांनी फ्रॉबेलच्या बालोद्यान पद्धतीतील दोष दूर करून, काही उणिवा होत्या त्या दूर करून एक शास्त्रीय आणि सकस स्वरूप देण्याचे कार्य मॉन्टेसरी यांनी केलेले आहे. बघू प्रश्न 9वा, 1907 साली चिल्ड्रन्स हाऊस नावाची शाळा मॉन्टेसरीने रिकामी जागा इथे सुरू केली. अ रोम, ब इटली, क जर्मनी, ड अमेरिका. योग्य उत्तर आहे ब म्हणजे इटलीमध्ये त्यांनी चिल्ड्रन हाऊस नावाची काय केली, एक शाळा सुरू केली. बघू प्रश्न 10वा, मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीतील रिकामी जागा हे एक तत्व आहे. अ स्वयंशिक्षणाचे तत्व, ब आत्मसंरक्षण, क संरक्षण, ड आत्मविष्कार. योग्य उत्तर आहे अ पर्याय अ स्वयंशिक्षणाचे तत्व हे मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीतील एक तत्व आहे. बघू प्रश्न 11वा,
फ्रॉबेलचा जन्म जर्मनीतील धुरिजीचा प्रांतातील औखे या लहान खेड्यात रिकामी जागा साली झाला. 1882, ब 1782, क 1682, ड 1783. योग्य पर्याय आहे 1782 मध्ये. बघू प्रश्न 12वा. फ्रॉबेल यांनी शैक्षणिक कार्य करीत असताना रिकामी जागा साली मानवाचे शिक्षण हा ग्रंथ लिहिला. पर्याय अ 1882, पर्याय ब 1826, पर्याय क 1682, पर्याय ड 1883. योग्य उत्तर आहे पर्याय ब 1826 मध्ये. बघू प्रश्न 13वा. बालोद्यान कार्यपद्धतीत रिकामी जागा हे तत्व आहे. अ संगीत गाणी, ब कृती वास्तव, क साक्षर निरक्षर, ड योग्य अयोग्य. योग्य पर्याय आहे संगीत आणि गाणी. संगीत आणि गाणे यावर बालोद्यान कार्यपद्धतीला महत्त्वाचे स्थान आहे. हे या पद्धतीचे एक तत्व आहे. बघू प्रश्न 14वा. फ्रॉबेल यांच्या बालोद्यान पद्धतीत रिकामी जागा शिक्षण देण्याची व्यवस्था आहे. पर्याय अ आहार विहार, पर्याय ब योग्य व्यायाम, क लेखन वाचन, ड आहार निद्रा. योग्य उत्तर आहे पर्याय क म्हणजे लेखन वाचन याला या शिक्षण पद्धतीमध्ये स्थान दिलं आहे, याची व्यवस्था केलेली आहे. प्रश्न 15वा. बालकाच्या विकासासंबंधीच्या अनेक फ्रॉबेलच्या कल्पना यांच्याशी फार मोठ्या प्रमाणावर जुळतात. पर्याय अ पेस्टॉलॉजी, पर्याय ब बर्नार्ड रसेल, पर्याय क रुसो, पर्याय ड जॉन ड्यूई. तर योग्य उत्तर आहे पेस्टॉलॉजी. पेस्टॉलॉजी यांच्या विचाराशी फ्रॉबेलचे विचार जुळत होते. बघू प्रश्न 16वा. बालकाचा विकास हाच त्यांच्या भावी जीवनाचा पाया ठरतो. ही रिकामी जागाच्या मुळाशी असलेली भूमिका होय. पर्याय अ बालकेंद्रीकरण, पर्याय ब बालोद्यान, पर्याय क समस्या निराकरण, पर्याय ड व्यक्तिभेद. ते योग्य पर्याय आहे पर्याय ब म्हणजे बालोद्यान पद्धतीमध्ये बालकाचा विकास हा त्यांच्या भावी जीवनाचा पाया आहे असं म्हटलं गेलेलं आहे आणि हीच भूमिका या शिक्षणाच्या मुळाशी असलेली आपल्याला दिसते. बघू प्रश्न 17वा. रिकामी जागा हे शिक्षण स्वयंपूर्ण विकास आहे व ते स्वयंप्रेरणा व स्वयंकृती यातूनच होत असते असे मानतात. पर्याय अ जॉर्डल, पर्याय ब गार्डल, पर्याय क फ्रॉबेल, पर्याय ड रसेल. योग्य उत्तर आहे क. बघूया प्रश्न 18वा. शाळा म्हणजे एक फुलबाग म्हणून फ्रॉबेल यांनी आपल्या शाळेला रिकामी जागा असे नाव दिले. अ किंडरगार्टन, ब श्वाश्रयी शाळा, इथे श्वाश्रयी पाहिजे, पर्याय क गुरुकुल शाळा, ड आश्रमशाळा. योग्य उत्तर आहे किंडरगार्टन म्हणजे किंडरगार्टन हे जणू एक फुलबाग आहे असं फ्रॉबेलचं मत होतं. बघूया प्रश्न 19वा. बालोद्यान शाळेत रिकामी जागा म्हणून काम करावे असे फ्रॉबेल यांचे मत आहे. पर्याय अ पालकांनी शिक्षक, ब स्त्रियांनी शिक्षिका, क समाजाने शिक्षक, ड पुरुषाने शिक्षक. योग्य उत्तर आहे क एक समाजातील शिक्षक या नात्याने बालोद्यान शाळेत काम करावे असे फ्रॉबेल यांचे मत आहे. बघू प्रश्न 20वा. गिजूभाईच्या मते शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू रिकामी जागा असावा. पर्याय अ शाळा, पर्याय ब शिक्षक, पर्याय क अभ्यासक्रम, पर्याय ड बालक विद्यार्थी. योग्य उत्तर आहे ड म्हणजे बालक आणि विद्यार्थी हा गिजूभाईंच्या मते शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. आणि वास्तविक शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बालक किंवा विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू मानला जातो. बघू प्रश्न 21वा. बालकाचा शारीरिक, मानसिक व सृजनात्मक विकास व्हावा हे शिक्षणाचे ध्येय सांगणारे रिकामी जागा हे होते. पर्याय अ महात्मा गांधी, पर्याय ब रवींद्रनाथ टागोर, पर्याय क गिजूभाई, पर्याय ड मॉन्टेसरी. योग्य उत्तर आहे क म्हणून गिजूभाई हे या प्रश्नाचे उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा जरी आपण कन्फ्युजन झालं तर याचं उत्तर आपण महात्मा गांधी देऊ, कारण महात्मा गांधींनी बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचा विकास अशी शिक्षणाची व्याख्या केली आहे, असे शिक्षणाचं ध्येय सांगितलेलं आहे. म्हणून इथे योग्य पर्याय आहे क म्हणजे गिजूभाई यांनी शिक्षणाचे हे ध्येय सांगितलेले आहे. प्रश्न 22वा. शिक्षणातून व्यक्तीला रिकामी जागाची जाणीव झाली पाहिजे. अ स्वहची, ब स्वार्थाची, क लोभाची, ड मागण्याची.
इथं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, म्हणजे शिक्षणातून व्यक्तीला म्हणजे स्वतःची जाणीव झाली पाहिजे. प्रश्न 23वा, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गोडी वाटावी असे शिक्षण द्यावे असे रिकामी जागा यांनी म्हटले. अ. रवींद्रनाथ टागोर, ब. महात्मा गांधी, क. गिजूबाई, ड. मॉन्टेसरी. योग्य उत्तर आहे क. गिजूबाई यांचं हे मत आहे. बघू प्रश्न 24वा, आज कृतीतून शिक्षण व ग्रामीण भागातील शिक्षण रिकामी जागा च्या तत्वातूनच चालू आहे. अ. महात्मा गांधी, ब. महात्मा फुले, क. स्वामी विवेकानंद, ड. राधाकृष्णन. योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांच्या कृतीतून शिक्षण व ग्रामीण भागातील शिक्षण हे तत्व चालू आहे. महात्मा गांधींनी मूलोद्योगी शिक्षणाला चालना दिली होती आणि कृतीतून शिक्षणालाही महत्त्व दिलं होतं. बघू प्रश्न 25वा, वर्धा शिक्षण परिषद रिकामी जागा साली बोलवण्यात आली. पर्याय क्रमांक अ 1937, पर्याय ब 1917, पर्याय क 1915, पर्याय ड 1911. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, म्हणजे 1937 मध्ये वर्धा शिक्षण परिषद बोलवण्यात आली. प्रश्न 26वा, स्वामी विवेकानंदांच्या मते अध्ययन म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे तर चित्ताची रिकामी जागा करणे. पर्याय अ शांती, पर्याय ब एकाग्रता, पर्याय क काठिन्यता, पर्याय ड सुलभता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 एकाग्रता. स्वामी विवेकानंद यांनी चित्ताच्या एकाग्रतेला महत्त्व दिलेलं होतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे एकाग्रता. बघूया प्रश्न 27वा, ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणासाठी मॉन्टेसरीने विशिष्ट प्रकारची साधने तयार करून ज्ञानेंद्रियांच्या शिक्षणाला रिकामी जागा स्वरूप प्राप्त करून दिले. अ आत्मिक, ब भावनिक, क शास्त्रीय, ड अनुभूतीपूर्ण. योग्य उत्तर आहे क शास्त्रीय स्वरूप इंद्रिय शिक्षणाला मॉन्टेसरी यांनी प्राप्त करून दिले. प्रश्न 28वा, शिक्षण क्षेत्रात रिकामी जागा हाच निसर्गवादाचा जनक मानला जातो. पर्याय अ हर्बाट, पर्याय ब रुसो, पर्याय क ॲरिस्टॉटल, पर्याय ड रसेल. योग्य पर्याय आहे ब म्हणजे रुसो यांना शिक्षण क्षेत्रामध्ये निसर्गवादाचा जनक मानला जातो. बघू प्रश्न 29वा, रुसोच्या मते रिकामी जागा हाच खरा अभ्यासक्रमाचा विषय असावा. पर्याय क्रमांक अ भौतिकशास्त्रे, ब सामाजिक शास्त्रे, क ललित कला, ड निसर्गातील विविध बाबी. आता रुसो हा निसर्गवादी होते, त्यामुळे उत्तर आहे आपलं ड म्हणजे निसर्गातील विविध बाबींना अभ्यासक्रमात स्थान असावं आणि निसर्गातील विविध बाबीच याच अभ्यासक्रमाचा विषय असावा असं रुसोंचं मत होतं. बघू प्रश्न 30वा, मॉन्टेसरीच्या मते बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास रिकामी जागा शिक्षणातून होतो. अ कृतीतून, ब इंद्रिय, क अनुभव, ड ज्ञानातून. तर मॉन्टेसरींनी इंद्रिय शिक्षणाला महत्त्व दिलं आहे, त्यामुळे त्यांच्या मते व्यक्तिमत्त्वाचा विकास हा इंद्रिय शिक्षणातून होतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 31वा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अ शिक्षण हे शास्त्र आहे, ब शिक्षण हे कला व शास्त्र आहे, क शिक्षण सत्य व असत्य याचा पडताळा आहे, ड शिक्षण हे कला व शास्त्र दोन्ही नाही. योग्य पर्याय आहे ब म्हणजे शिक्षण हे कला व शास्त्र आहे, हे विधान सत्य आहे. बघू प्रश्न 32वा, शिक्षण म्हणजे काय? पर्याय अ क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करणे, ब आध्यात्मिक जीवनात सुरुवात करणे, क परीक्षेस बसून उत्तीर्ण होणे, ड विविध कौशल्य आत्मसात करणे. योग्य पर्याय आहे ड म्हणजे शिक्षण म्हणजे विविध कौशल्य आत्मसात करणे होय. बघू प्रश्न 33वा, गेट्स या शिक्षणशास्त्रज्ञांच्या मते शिक्षण म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय अ विकासशील असा बदल, पर्याय ब वर्तन परिवर्तन, पर्याय क पदवी मिळवणे, पर्याय ड परीक्षा देणे. योग्य उत्तर आहे अ म्हणजे विकासशील असा बदल म्हणजे शिक्षण या असं गेट्स यांचं मत होतं. बघू
प्रश्न 34वा, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा रिकामी जागा विकास होय. अ. आधुनिक, ब. सर्वांगीण, क. चैतन्यशील, ड. वेगळ्या प्रकारचा. योग्य उत्तर आहे ब. सर्वांगीण. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय. बघू प्रश्न 35वा, रिकामी जागाप्रमाणे मानवाला जी स्वावलंबी व निस्वार्थी बनवते तीच विद्या होय. अ. ऋग्वेदानुसार, ब. सामवेदानुसार, क. उपनिषदानुसार, ड. अरण्यकानुसार. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क म्हणजे उपनिषद. उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, जी विद्या मानवाला स्वावलंबी व निस्वार्थी बनवते तीच विद्या होय. बघू प्रश्न 36वा, रिकामी जागाप्रमाणे साविद्या या विमुक्तये विद्या तीच म्हणावी जी मानवाला मोक्ष मिळवून देते. हे कशाला विद्या म्हणावी, हे कशामध्ये आलेलं वचन आहे? तर पर्याय अ. अथर्ववेद, ब. ऋग्वेद, क. व्याकरण, ड. उपनिषद. योग्य पर्याय आहे ब. म्हणजे ऋग्वेदामध्ये साविद्या या विमुक्तये तीच विद्या म्हणावी जी मानवाला मोक्ष मिळवून देते अशी विद्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वपूर्ण आहे. अलीकडे जे TCS, IBPS परीक्षा घेते त्यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारल्या जात आहे. त्यामुळे आपल्याला जुने वेद, उपनिषद यावर जे काही प्रश्न निर्माण होतात शिक्षणशास्त्राच्या, अध्यापनशास्त्राच्या अनुरूप ते आपल्याला योग्य प्रकारे करायचे आहे. बघू प्रश्न 37वा, सुप्त आणि निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय असे रिकामी जागा यांचे मत आहे. अ. स्वामी विवेकानंद, ब. महात्मा फुले, क. पंडित जवाहरलाल नेहरू, ड. आचार्य विनोबा भावे. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड. आचार्य विनोबा भावे यांच्या मते सुप्त आणि निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय. बघू प्रश्न 38वा, तत्वज्ञानाची शाखा त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम याविषयीच्या जोड्या दिलेल्या आहे. गट अ मध्ये आणि गट ब मध्ये आहे. अ आहे अध्यात्मशास्त्र, ब आहे ज्ञानमीमांसा, क आहे मूल्यमीमांसा, ड आहे सामाजिक तत्वज्ञान. गट ब मध्ये आहे अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, सामाजिक उद्दिष्टे, ध्येय व आदर्श. योग्य उत्तर आहे बघा, ब ला 1 लागतं म्हणजे ज्ञानमीमांसेनुसार अभ्यासक्रम ठरवला जातो, क नुसार अध्यापन पद्धती ठरवली जाते, ड नुसार सामाजिक तत्वज्ञान यामध्ये सामाजिक उद्दिष्ट ठरवली जाते आणि अध्यात्मशास्त्र नुसार ध्येय व आदर्श ठरवली जाते. कशाची? शिक्षणाची. अशा प्रकारे तत्वज्ञानाची शाखा आणि त्यांचा शिक्षणावर होणारा परिणाम आहे. बघू पुढचा प्रश्न, शिक्षण व्यवस्थेत रिकामी जागानुसार बदल होत असतो. अ. व्यक्तिपरत्वे, ब. समाजपरत्वे, क. स्थल काल परत्वे, ड. बौद्धिकत्वे. योग्य पर्याय आहे क. स्थल काल परत्वे. शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होत असतो. प्रश्न 40वा, शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली आहे. अ. शंकराचार्य, ब. म्हणू, क. कौटिल्य, ड. रवींद्रनाथ टागोर. योग्य पर्याय आहे शंकराचार्य यांची ही शिक्षणाची व्याख्या आहे. शंकराचार्य यांच्या मते शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. मित्रांनो, ही व्याख्या यावर प्रश्न वारंवार विचारले जात आहे, त्यामुळे हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. बघू प्रश्न 41वा, रिकामी जागाच्या मते तत्वज्ञान म्हणजे सर्वोच्च संगीत होय. अ. ड्युरंट विल, ब. जोसीईएम, क. लिओनार्ड, ड. पायथागोरस. योग्य पर्याय आहे ड. म्हणजे पायथागोरस यांच्या मते तत्वज्ञान म्हणजे सर्वोच्च संगीत होय. बघू प्रश्न 42वा, तत्वज्ञान हे अमूर्त आहे तर शिक्षण रिकामी जागा आहे. अ. औपचारिक, ब. सहज, क. वास्तव, ड. मूर्त. योग्य पर्याय आहे ड. मूर्त. जी गोष्ट आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ती अमूर्त, जी आपण पाहू शकतो ती मूर्त. म्हणजे शिक्षणाचा विकास होताना एखादा व्यक्ती विकसित होत आहे हे आपल्याला दिसते, ते मूर्त रूप असते. म्हणून म्हटलं आहे तत्वज्ञान हे अमूर्त आहे तर शिक्षण हे मूर्त आहे. बघू प्रश्न 43वा,
शिक्षण प्रक्रियेतील सर्व अंगांना उद्देश निश्चिती, अध्ययन अध्यापन पद्धती, मूल्यमापन यांना रिकामी जागा मार्गदर्शन मिळते. अ. अध्यात्मातून, ब. तत्वज्ञानातून, क. शिक्षकातून, ड. माहितीतून. योग्य पर्याय आहे तत्वज्ञान. तत्वज्ञानातून शिक्षणाचा उद्देश निश्चिती, अध्ययन अध्यापन पद्धती, मूल्यमापन या सर्वांना मार्गदर्शन मिळते. कारण म्हटलं जाते की शिक्षणाचा पाया हा तत्वज्ञान आहे. शिक्षण हे तत्वज्ञानाच्या पायावर उभे आहे. बघू प्रश्न 44वा. देशासाठी उत्तम नागरिक तयार करणे हे शिक्षणाचे मुख्य कार्य आहे. हे विधान रिकामी जागा आहे. बरोबर, ब. चूक, क. चूक आणि बरोबर दोन्ही, ड. सांगता येत नाही. योग्य पर्याय अ म्हणजे बरोबर. देशासाठी उत्तम नागरिक तयार करणे हे शिक्षणाचे मुख्य कार्य आहे. बघू प्रश्न क्रमांक 45वा. खालीलपैकी कोणते दोन घटक शिक्षणाशी जवळचे आहे? अ. ध्येय व तंत्रे, ब. शिक्षक व विद्यार्थी, क. पालक व शिक्षक, ड. क्रमिक पुस्तके व शिक्षक. योग्य पर्याय आहे ब. शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन घटक शिक्षणाशी जवळचे आहे. हा प्रश्न बरेचदा फिरून विचारलेला आहे, म्हणजे प्रश्नाचे स्वरूप बदलवले आहे. बघू प्रश्न 46वा. शिक्षणामध्ये चुंबकाप्रमाणे दोन ध्रुव असणे आवश्यक आहे असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे. पर्याय अ. राधाकृष्णन, पर्याय ब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क. J.S. रॉस, ड. हर्बर्ट स्पेन्सर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. J.S. रॉस यांचं मत आहे की शिक्षणामध्ये चुंबकाप्रमाणे दोन ध्रुव असणे आवश्यक आहे. एक कोण? एक शिक्षक आणि दुसरा विद्यार्थी. अशा प्रकारचे दोन ध्रुव असले पाहिजे असे त्यांचे मत आहे. बघू प्रश्न 47वा. खालीलपैकी सहज शिक्षणाचे केंद्रस्थान कोणते? अ. समाज, ब. बालवाडी, क. मित्रमंडळी, ड. वरीलपैकी नाही. बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजे समाज. समाजातून आपण सहज शिक्षण घेत असतो. बऱ्याच गोष्टी आपण अनुभवातून समाजातूनच शिकत असतो, म्हणून समाजाला सहज शिक्षणाचं केंद्रस्थान म्हटलं जाते. बघू प्रश्न 48वा. पुढीलपैकी अध्ययनाच्या संदर्भात कोणते वाक्य बरोबर आहे? अ. अध्यापन हे नैदानिक आहे, ब. अध्यापन हे उपयोजित आहे, क. अध्यापन हे दोन्ही आहे, ड. अध्यापन हे दोन्ही नाही. योग्य उत्तर आहे क. अध्यापन हे दोन्ही आहे. म्हणजे अध्यापन हे नैदानिक पण आहे आणि अध्यापन हे उपयोजित पण आहे. अशा प्रकारे दोन्ही वाक्य बरोबर आहे. बघू प्रश्न 39वा. रसेल यांनी आपल्या पुढील पुस्तकातून लैंगिक शिक्षणावर आपले विचार प्रगटलेले आहेत. अ. प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी, ब. प्रॉब्लेम्स ऑफ चायना, क. हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी, ड. मॅरेज अँड मॉरल्स. योग्य उत्तर आहे ड. मॅरेज अँड मॉरल्स या पुस्तकामध्ये रसेल यांनी आपले लैंगिक शिक्षणावरचे विचार मांडलेले आहेत. बघूया आजचा शेवटचा प्रश्न या मालिकेतील. शिक्षण प्रक्रियेत रिकामी जागा हे दोन ध्रुव आहेत. अ. शिक्षक व विद्यार्थी, ब. शाळा व शिक्षक, क. शिक्षक आणि पुस्तके, ड. शाळा आणि विद्यार्थी. योग्य उत्तर आहे शिक्षक आणि विद्यार्थी हे शिक्षण प्रक्रियेतील दोन ध्रुव आहे. मित्रांनो, या प्रश्नमालिकेतील एकूण 50 प्रश्न इथे संपलेले आहे. जर आपल्याला हे प्रश्न उपयुक्त वाटत असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांकडे व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारचे उपयुक्त TET, टेट, CTET, सेट या परीक्षेसंदर्भात मी व्हिडिओ घेऊन आपल्या सोबत येईल. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.